नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी मेथीची भाजी बनवत आहे। त्यासाठी बघा मी बाजारातून अशी छान ताजी ताजी भाजी आणलेली आहे। आता मी ही जी मेथीची भाजी आहे त्या मेथीच्या भाजीचे सर्व पानं ही अशी तोडून घेते, म्हणजे या भाजीला मी आता चांगली साफ करून घेते। त्यानंतर आपण ही भाजी बनवायला घेऊया। हे बघा, आता आपली भाजी इथं मी चांगली निवडून हिला स्वच्छ करून घेतलेली आहे आणि ही अशा पद्धतीने तोडून घेतलेली आपली ही सर्व भाजी। आता मी हिला बनवायला घेते। भाजी बनवण्यासाठी मी इथं मला एक कांदा घेतलेला आहे छोटा, नंतर मी इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, ह्या 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि खूप सारे लसूण घेतलेली आहे, कारण या लसणाच्या फोडणीने या भाजीला अतिशय सुंदर अशी चविष्ट अशी टेस्ट येते। बस आपल्याला हे एवढंच साहित्य आता भाजी बनवण्यासाठी लागणार आहे। आता मी हे सर्व बारीक कापून घेते। सर्व साहित्य आपलं कापून झालेलं आहे। आता मग मी इथं एक पातेलं घेतलेलं आहे पसरट, त्याच्यामध्ये बघा 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। आता आपलं हे जे तेल आहे हे चांगलं तापलेलं आहे। आता मी या तेलामध्ये सर्वप्रथम टाकून घेणार आहे हा लसूण। लसूण टाकल्यावर मिरची लसूण आपला चांगला लाल झालेला आहे आणि मिरची पण तळून झालेली आहे। आता आपण यामध्ये घालूया हा आपला कांदा। आता हे चांगलं त्याला चांगलं फ्राय करून घेऊया। हे बघा भाजीला आता मी सर्व मिक्स करून घेतलेली आहे। बघा आता भाजीला आता चांगलं पाणी सुटत चाललेलं आहे। आता आपल्याला ही संपूर्ण भाजी याच पाण्यामध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे, चांगली फटफटीत होईपर्यंत, म्हणजे तेल सुटेपर्यंत। आता हिला चांगली आपण याच्यात शिजवून घेऊया। यावरती मी झाकण ठेवून घेते। बघा आता आपली चांगली भाजी एकदम फटफटीत चांगली, बघा अशी तेल सुटायला लागलं का भाजीतून खाली, अशी आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे खाण्यासाठी। बघा अशा प्रकारे ही अतिशय बहुगुणी अशी ही भाजी मस्तपैकी तुम्ही पण घरी बनवा। थंडीचा दिवस चालू आहे आता, आणि मी कशी बनवली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।